नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझं पुन्हा एकदा तुमच्या व्लॉगमध्ये. ज्या आईला परत चुकलो. असू द्या, तेवढं होणार की हो. यूट्यूबवर न्यू ॲडमिशन आहे माझं आणि व्लॉग आहे एकदम हेवी एनर्जीवाला. हे बघा मित्रांनो, टू व्हीलरवरून निघालोय थेट क्लासकडे. रस्त्यावरची हवा वेगळीच वाईब देत आहे आणि मनात एकच, आजची रात्र भारी जाणार. क्लासवर पोहोचलो आणि थेट सामान चढवलो. प्रॉपर्टी, कॉस्ट्युम बॅग सगळं गाडीच्या कॅरेजवर लाईनमध्ये लावलं. असं वाटत होतं जसं डान्स नाही, लग्नाची वरात तयारी चालू आहे. वर सामान चढवूपर्यंत सगळी चांगली सीट धरून बसले. चला तुम्हाला आमचं पब्लिक दाखवतो. सगळी चांगली सीट धरून मला टाकलीत माग. त्यानंतर सगळे आले डान्सच्या मूडमध्ये. तेवढ्यात सरांचं डोकं लागलं दुखायला, म्हणून सर म्हणाले गाडी थांबवा, जरा विक्स घेतो. तेवढ्यात तन्वी गेली मागून आणि 500 रुपये खायला घेऊन सरांना दिले धप्पा. बघा सर तन्वीला कसे बोलत आहेत. आता सर कधीच आयुष्यात विक्स लावणार नाहीत. मग काय निघालो परत. वा काय रस्ता होता, शांत आणि मोकळा. त्यात आम्ही दंगा धुडगूस करत नाचत चाललो होतो. आमच्या ड्रायव्हर दादांना येत होती झोप, त्यामुळे म्हणले चहा प्यायला थांबूया. सगळे उतरून चहा एन्जॉय केला. सगळे चहा बिस्किट खाऊन एकदम तरतरीत झालो. मग काय आम्ही परत सुरू झालो नाचायला. मला वाटतंय आमच्या टीमसारखी एन्जॉय कुठलीच टीम करत नसेल. तुम्हाला काय वाटतंय? आता आमच्या टीममधला तुम्हाला नमुना दाखवतो. हे बघा. ఎందుకురా నీకు ఏసి బతుకు చి ఎందుకురా నువ్వు బతుకుతావు చి చి చి. नाचत नाचत शेवटी पोचलो तुळजापूरला. आत गेल्यावर मन प्रसन्न झालं. गर्दी तर भयानक होती मित्रांनो, पण आम्हाला काही पण करून दर्शन घ्यायचंच होतं. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थित श्री तुळजाभवानी माता मंदिर हे भोसले घराण्याची कुलस्वामिनी व छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आहे. 1-5-11 या हेमाडपंथी शैलीतील मंदिरात देवी भवानी भगवती महिषासुरमर्दिनी रूपात विराजमान आहे, जिने भवानी तलवार प्रदान करून शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली होती. गर्दी तर भयानक होती मित्रांनो. काही बायका तर शॉर्टकट जात होत्या, पण आम्ही म्हणलं लाईनमध्येच जाऊ, कारण शिस्तीत जाण्यात मज्जा वेगळीच असते. मंदिरात कितीही गर्दी गोंधळ असलं तरी मन प्रसन्न होत आहे. देवाला मनापासून नमस्कार केला, फॅमिलीसाठी मित्रांसाठी चांगलं मागितलं आणि तेवढ्यात माझा ग्रुप गायब. मग काय मी बसलो शोधत. मला आलं टेन्शन, आता यांना शोधायचं कुठं. 10-15 मिनटं शोधल्यानंतर सगळे सापडले. सगळे माझीच मजा घेत होते. हा ग्रुप म्हणजे फुल एंटरटेनमेंट पॅक. मग काय फोटो वगैरे काढले आठवणी जपायला आपल्या. जाता जाता सूर्याचा किरण माझ्या डोळ्यावर पडला. मग म्हणलं हे तर टेक घ्यायला पाहिजे. एकदम मस्त टेक घेतला. आता मित्रांनो हाच सीन मी एडिट केलेला बघा, कसा वाटतोय तुम्हाला. बाहेर आलो, शूज घातलो. सर म्हणाले चहा पिणार का? आम्ही म्हणालो नाही, पण थांबलो आणि 2-2 कप चहा पिला. आणि मग काय सर म्हणाले
कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं. मग काय गाडीत बसलो आणि निघालो उस्मानाबादला. मग काय मला दिसला पांढरा बागळा म्हणजेच पवनचक्की हो. लगेच काढलो मोबाईल आणि केलो शूट. जाता जाता एक झेंडा दिसला आणि अंगात एक वेगळी एनर्जी आली. हा बघा आपला भगवा. फायनली बसलो रूमवर, फ्रेश झालो आणि थेट निघालो प्रॅक्टिससाठी. यो बघा डान्स तर करणार नाही खरं आमच्या आधी योच आवरून बसलाय. आणि हे काय पोरापोरीनं नाद लागलाय शरारत सॉंगचा. जाईल ते तर एकच स्टेप करतात बघा हे. सर आम्हाला समजवत होते व्यवस्थित करा, चुकू नका. मग काय आलो आम्ही आमच्या सिरियस मूडमध्ये आणि मग फुल प्रॅक्टिस केली. सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चालू झाले. कोण व्हिडिओ करत होतं डान्सचे वगैरे. त्यानंतर सगळे आवरून डान्ससाठी तयार. मी पडतो बंद बघा तुम्ही. सगळं डान्स वगैरे आवरून मग निघालो गाडी भरायला. ह्यो बघा स्टेजवर कमी नाचला म्हणून सरांनी याला गाडीवर नाचायला लावलं. इथं स्टेज शो नाही बस शो चालू होता. पब्लिक पण बघत होती, फुल एंटरटेनमेंट. सगळे कंटाळे होते, सामान डायरेक्ट वर फेकत होते. एनर्जी संपली, बॉडी ऑफ, फक्त आत्मा चालू होता. मग निघालो परत कोल्हापूरसाठी. थकवा आहे पण मज्जा डबल आली. पूर्ण ट्रिप आठवणीत राहणारी आयुष्यभराची आठवण. मग काय झोपायला 2-2 सीट पकडल्या तर सर ओरडले सिंगल सीट घ्या. तेवढ्यात मागे बघतोय तर भाऊने 4 सीट एकट्यानं घेतलेल्या आणि झोपलाय राजासारखा. అద్భుతం. వావ్ ఏమి ఏమి అందం. ఏమి మీ అందం, ఏంటి మీ అందం. ఏంటి మీ చిరు. क्लासवर पोचतोय आणि बघतोय माझी टार्झन द वंडर बाईक धूळ खात होती. साफ केली, स्टार्ट केली आणि निघालो घरी एक भारी ट्रिप संपवून. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.